नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी तुमचं मन थक्क करेल। ही आहे परमपूज्य स्वामी समर्थ महाराजांची कथा, जिथे त्यांच्या चमत्कारांनी भक्तांच्या श्रद्धेला नवी दिशा दिली। चला तर मग सुरू करूया ही भक्ती आणि श्रद्धेची कहाणी। कथा आहे एका साध्या आणि गरीब भक्ताची, ज्याचं नाव होतं गोपाळ। गोपाळ शेतकरी होता। त्याचं कुटुंब म्हणजे त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं। दररोजच्या कष्टावर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे, पण दुर्दैवाने त्या वर्षी पावसाने पाठ फिरवली होती। सारा शेतसारा वाया गेला आणि गोपाळ कर्जात बुडाला। गोपाळच्या मनात अनेक विचार येत होते। तो म्हणायचा, हे देवा, मी कधीच चुकीचं काम केलं नाही, तरी सुद्धा हे संकट का येतंय? त्याने गावातील सर्व लोकांकडून मदतीची अपेक्षा केली, पण कुणीच मदत करायला तयार नव्हतं। एका दिवशी गोपाळच्या मित्राने त्याला सांगितलं, गोपाळा, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज आहेत। ते अनंत संकट दूर करतात। भक्तांच्या मनातील दुःख आणि संकट स्वामी सहज दूर करतात। तू एकदा त्यांचं दर्शन तर घेऊन ये। गोपाळच्या मनात आशेचा किरण चमकला। त्याने ठरवलं की तो अक्कलकोटला जाईल आणि स्वामी समर्थ महाराजांना आपली व्यथा सांगेल, पण त्याच्याकडे पैसेही नव्हते। कसं तरी त्याने काही धान्य विकून प्रवासासाठी पैसे जमवले आणि तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला। अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर गोपाळाने स्वामी समर्थाचा आश्रम शोधला। त्याला तिथे भक्तांचा मोठा मेळावा दिसला। सगळे भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाट पाहत होते। गोपाळानेही त्या रांगेत उभं राहून स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। त्याचं मन प्रफुल्लित झालं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो मनोभावे स्वामींच्या चरणांवर कोसळला आणि आपली दुःख सांगू लागला। स्वामी, माझ्यावर कृपा करा। माझं कुटुंब उपाशी आहे, कर्जामध्ये बुडले, मला कुणीच मदत करत नाही। स्वामी समर्थांनी प्रेमळ आवाजात विचारलं, मुला, तुझा माझ्यावर विश्वास आहे का? गोपाळ म्हणाला, स्वामी, तुमच्यावर माझा अखंड विश्वास आहे। कृपा करून माझं संकट दूर करा। स्वामी हसले आणि म्हणाले, जा, सर्व काही ठीक होईल। गोपाळ घरी परतला। त्याचं मन आता शांत होतं। त्याला खात्री होती की स्वामी समर्थांनी त्याचं संकट दूर केलं आहे, पण काही दिवस गेले तरी काहीच बदल घडला नाही। एका रात्री गोपाळाला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले। स्वामींनी त्याला सांगितलं, उद्याच्या पहाटे तू तुझ्या शेतात जा। तिथे तुला एक मोठं हिरेजडित पाट सापडेल। ते विकून तुझं कर्ज फेड आणि उरलेले पैसे आपल्या कुटुंबासाठी वापर। गोपाळ झोपेतून जागा झाला आणि त्याचं मन आनंदानं भरून आलं। त्याने लगेच पहाटे शेतात जाण्याचं ठरवलं। पहाटेच्या वेळी गोपाळ आपल्या शेतात गेला आणि तिथे त्याला खरंच एक हिरेजडित पाट मिळाला। तो आश्चर्यचकित झाला आणि स्वामींच्या आशीर्वादाची आठवण झाली। त्याने ते पाट बाजारात नेऊन विकलं आणि मिळालेल्या पैशातून सर्व कर्ज फेडलं। गोपाळाचं कुटुंब पुन्हा आनंदात राहू लागलं। त्याचं घर सुख समृद्धीने भरून गेलं। पण या सर्व घटनेनंतरही गोपाळ स्वामी समर्थांना विसरला नाही। त्याने ठरवलं की तो दरवर्षी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेईल आणि त्यांच्या चरणांमध्ये भक्तिभावाने नतमस्तक होईल। मित्रहो, ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धेने केलेल्या प्रार्थनेला देव नक्कीच उत्तर देतात। संकट कितीही मोठं असलं तरी विश्वास आणि श्रद्धा हेच खरे उपाय आहेत। स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर होते त्यांचं जीवन सुख समृद्धीनं भरून जातं। तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा।